या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. स्वातंत्र्य सैनिक सिद्धरामप्पा पुलारी प्रतिष्ठान आणि रुद्रशक्ती गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्र यांच्यातर्फे जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरची इयत्ता 9वीची विद्यार्थिनी सोनाक्षी मोहन माडे वय वर्ष 15 ही येत्या 19 फेब्रुवारी रोजी दांडपट्टा या साहसी शस्त्राच्या जोरावर विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे. शिवजयंतीचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत सोनाक्षी अत्यंत कठीण समजलं जाणारं पट्टा शस्त्र सलग 12 तास 12 मिनिटं आणि 12 सेकंद फिरवणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर आजची पत्रकार परिषद बोलवण्यामागे हा उद्देश आहे की आमचा सोलापूरच्या कन्येची साहसी झेप म्हणजे ही विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल आहे. 15 वर्षीय सोनाक्षी माडे ही या ठिकाणी दांडपट्टा हे शस्त्र फिरवून विश्वविक्रम करणार आहे. तिचं साहस आहे, तिचं धाडस आहे. तर येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी तिचा विश्वविक्रम करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर दांडपट्टा हे आपलं राज्यशस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आपल्या राज्य शासनामार्फत. गेल्या 2 वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या ठिकाणी राज्य शासनाने दांडपट्टा या शस्त्रास राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे प्रभावी शस्त्र आहे की ते चालवण्यामागे खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतं. या शस्त्रामागे असे एक कहाणी आहे की 10 धारकरी म्हणजे एक पट्टेकरी, म्हणजे जे 10 मावळे किंवा 10 व्यक्ती 4 प्रकारचे शस्त्र चालवतात, तलवार, भाला, बाणा, विटा अशा प्रकारचे. तर असे 10 मिळून जे चालवतात तसं त्यांना सगळ्यांना भारी हा एक पट्टेकरी, हे अशी एक ह्याच्यामागं कहाणी आहे. म्हणजे एवढं प्रभावी आणि एवढी ताकदवान हा व्यक्ती असतो जो शस्त्र चालवत होतो दांडपट्टा. हा विक्रम होणार आहे सुशील रसिक सभागृह मुरारजी पेठ. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. नंतर 6:30 ते 7:30पर्यंत या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी तिला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो.